व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे आमचे पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार संजय कुटेजी, आपण सर्वांनी ज्यांना प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि ऐतिहासिक विजय ज्यांनी मिळवला असे माननीय आमदार किसनराव वानखेडेजी, आमच्या पक्षाचे नेते आणि आमच्या या लोकसभेचे समन्वयक आणि अत्यंत चांगले उत्कृष्ट नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे नितीनभाऊ भुतळाजी, उत्तमराव इंगळेजी, आमचे जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारेजी, माननीय नामदेवराव ससानेजी, आरतीताई फुपाटे, प्रकाश पाटील देवसरकर, विजयराव खडसे, साहेब जरावजी कदम, रमेशरावजी चव्हाण, माधवरावजी वैद्य, अशोकजी हेळा, कृष्ण पाटील देवसरकर, बालाजी उदावंत, भावनाताई उदावंत, या ठिकाणी उपस्थित आमचे व्यासपीठावरचे सर्वच नेते, मी काही नावं सुटले असतील त्यांची क्षमा मागतो। खरं तर मी 11 वाजताच या ठिकाणी येणार होतो आणि आपला 12:30 वाजता कार्यक्रम सुरू होणार होता, पण मला अमरावतीवरून येता येता प्रचंड उशीर झाला आणि त्यामुळे मी 1 वाजता आपण सर्व लोक आलेत, संपूर्ण या ठिकाणी आपला या सभागृहामध्ये माझी तुम्ही वाट बघितली, पण वेळेवर येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो। खरं तर मला आज अभिमान आहे की मागच्या अनेक दिवसापासनं, मागच्या 3 महिन्यापासनं नितीन भुतळा मला म्हणतात आहे उमरखेडला या, उमरखेडला या ठिकाणी प्रकाश पाटलाला प्रवेश करायचा आहे, विजयरावला पक्ष प्रवेश करायचा आहे, रमेशरावला करायचा आहे। मला थोडा मधल्या काळामध्ये झालेल्या सर्व सरकारची रचना, मंत्रिमंडळ, पालकमंत्री आणि आपल्या सरकारचं गठन आणि आता दिल्लीच्या निवडणुका आपण ज्या जिंकल्या आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर मी या ठिकाणी नितीनजी आपली सर्वांची क्षमा मागतो, व्यासपीठावर सर्वच नेत्यांची क्षमा मागतो। खरं तर मी या ठिकाणी 2 महिन्यापहिले येणार होतो, पण या ठिकाणी उशीर झाला, पण पुढच्या काळामध्ये अजून एक मोठा कार्यक्रम आपण उमरखेडमध्ये करू। जो वेळ उशीर माझ्यामुळे झाला आहे आणि तुम्हाला एवढा उन्हात बसावं लागलं, उन्हात या ठिकाणी माझी वाट पाहावी लागली, पुढच्या वेळी मी आता 2 तास पूर्वी येईल, तुम्ही 2 तास लेट आल तर चालेल, पण 2 तास पूर्वी येऊन या ठिकाणी पुन्हा उमरखेडमध्ये मी एक शासकीय कार्यक्रमाला येणार आहे, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची मी भेट घेईल। खरं तर प्रकाश पाटील देवसरकर सोबत आलेल्या सर्व पदाधिकारी त्यांचं मी पक्षात अभिनंदन करतो, विजयराव खडसे साहेबांसोबत आलेल्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो, रमेशराव चव्हाण साहेबांसोबत जे आले त्यांचे अभिनंदन करतो, साहेबराव कदम पाटील यांच्यासोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, कृष्णा पाटील देवसरकर, बालाजी उदावंत हे या ठिकाणी पक्षामध्ये आले आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो। खरं तर आजचा दिवस हा उमरखेड विधानसभेकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या विधानसभेत 2 माजी आमदार आणि माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, अनेक जिल्हा परिषद सदस्य, विधानसभेचे काँग्रेसचे प्रभारी, उबाठामधले अनेक नगरसेवक आणि मोठ्या प्रमाणावर उमरखेडमध्ये नितीन भुतळाजी, उत्तमराव इंगळेजी, नामदेवराव ससानेजी, आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक ताकद तयार केली आहे। आज 2 माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनी ज्या भावना मांडल्या, चव्हाण साहेबांनी भावना मांडल्या, ही गोष्ट खरी आहे। काँग्रेस पार्टीने कधी कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला नाही, काँग्रेस पार्टीने कधी कोणत्याही नियोजनात्मक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं काम करण्याचा विचार केला नाही। खरं तर सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हाच उद्योग काँग्रेस पार्टीचा राहिला। सत्तेपासून पैसा कमवायचा, पैशापासून सत्ता कमवायची आणि 50-50 वर्ष, 60-60 वर्ष समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला अजूनही अन्न मिळत नव्हतं। पण आपण सर्वांनी 2014 मध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींचं सरकार आणलं आणि मोदींचं सरकार आल्यानंतर आज बघा या महाराष्ट्राच्या 14 कोटीपैकी 7 कोटी लोकांना मोफत अन्न देण्याची योजना माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात झाली आणि आज त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोफत अन्न मिळत आहे। आज या ठिकाणी पीक विमा योजना आली, 1 रुपयात पीक विमा योजना आली, शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आली। शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याकरता आज जगाच्या पाठीवर 2000 रुपये
बॅग युरिया आहे, पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 10 लाख कोटीची सबसिडी देऊन 263 रुपयामध्ये युरियाची बॅग दिली। आज जगाच्या पाठीवर 2000 रुपये रेटचा युरिया आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये आज 275-263 रुपये युरियाची बॅग मिळतं। खऱ्या अर्थाने मोदीजींनी शेतकऱ्याला शेतमजुराला मोठ्या प्रमाणात योजना देण्याचं काम केलं। आज मागच्या 10 वर्षात माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने देश समोर जातो आहे। आज जगातला सर्वोत्तम भारत, जगातला विकसित भारत या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। आत्ताच या ठिकाणी देवसरकर साहेब, खडसे साहेब, चव्हाण साहेबांनी मांडलं की या महाराष्ट्राचा देशाचा विकास आपल्याला दिसतो आहे। बंधू भगिनींनो, जगाच्या पाठीवर जेवढा भारत देश पुढे चालला आहे, अमेरिका सुद्धा आता आपलं कौतुक करते आहे। एक काळ असा होता, आपण जगाच्या कुठल्याही देशामध्ये गेलो तर भारतीय म्हटल्यावर आपल्या तोंडाकडे सुद्धा पाहायचे नाही, पण आता असा काळ आला, मोदींचा असा काळ आला, जगातल्या पाठीवर माझा युवा मुलगा कधी कुठे गेला, कोणी कुठे गेला तरी वेलकम इंडिया मोदींच्या नावाने म्हणतात। वेलकम मोदीजी, वेलकम इंडिया म्हणून आपलं स्वागत करतात। ही भारताची पत तयार करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं। आपण बघत असाल, आज जगातले सर्व देश मोदीजींच्या नेतृत्वातल्या भारताकडे पाहत आहे। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, हे गोष्ट खरी आहे। खडसे साहेब जे बोलले, देवसरकर साहेब जे बोलले, चव्हाण साहेब बोलले, आता 2047चा भारत हा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो विकसित भारत तयार होणार आहे, आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प, 14 कोटी जनतेला विकसित करण्याचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केला, आमच्या सरकारने केला। मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीसाचं सरकार, डबल इंजिन सरकार उमरखेडचा विकास करण्याकरता त्या ठिकाणी कटिबद्ध आहे। किसनराव वानखेडेची आपण चिंता करू नका। किसनराव वानखेडेंनी जे जे या ठिकाणी मागितलं त्या सर्व कामाला मंजुरी मिळवून देण्याचं काम मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून केल्याशिवाय राहणार नाही। पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी सांगितलेले बंधारे असतील, त्यांनी सांगितलेले रस्ते असतील, त्यांनी सांगितलेली समाज कल्याण, लोक कल्याणाच्या सर्व योजना असेल, जेवढा नागपूरमध्ये आम्ही मदत करू तेवढीच मदत उमरखेडला केल्याशिवाय राहणार नाही। याची काळजी आपण करण्याची गरज नाही। किसनराव, तुम्ही जेव्हा बोलत होते तेव्हा मला माहित होतं, तुमच्या भावना तुम्ही मांडल्या, तुम्ही या भावना मांडल्या। उमरखेड हे सर्वात शेवटचं टोक आहे। या भागातल्या जनतेला अनेक गोष्टी करायच्या आहे। आज त्या ठिकाणी पांढर रस्त्याचे प्रश्न महत्वाचे आहे। आज शेतकऱ्याच्या शेतातला पांढर रस्ता जर मजबूत झाला नाही तर शेतकरी विकसित होऊ शकत नाही। विकसित महाराष्ट्राचा संकल्प करायचा असेल, शेतकऱ्याच्या शेतातले पांढर रस्ते करणे महत्वाचे आहे। शेतकऱ्याच्या शेतात जाणारे रस्ते झाल्याशिवाय विकसित महाराष्ट्र होऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे, आता शेतकऱ्याच्या शेताचे पांढर रस्त्याचे नंबर आम्ही टाकतोय, आणि पुढच्या काळामध्ये पांढर रस्त्याकरता योजना आणून जसं VR केले, रस्ते केले, गावाचे रस्ते केले, आपण हायवे केले, पूल केले, त्याप्रमाणे उद्याच्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या शेतातला पांढर रस्ता पक्का झाला पाहिजे, याची काळजी महाराष्ट्र सरकार घेणार आहे। बंधू भगिनींनो, अनेक वर्षापासून वर्ग 2च्या जमिनी आहे। वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करणे, शेतकऱ्याच्या जमिनी वर्ग 1 करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे। आणि आता तर आज बघा, माननीय अमित भाई शहाजी आज पुण्यामध्ये आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या महाराष्ट्राला 20 लाख घरं दिले आहेत। महाराष्ट्राच्या गरीब माणसाला 20 लाख घरं दिले आहेत, आणि ते 20 लाख घरं आता 4:45 वाजता या महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये वाटप होणार आहे। त्या ठिकाणी 20 लाख घरं वाटपाचा कार्यक्रम आता 4:45 वाजता सर्व ग्रामपंचायत, महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतमध्ये होतो आहे। याकरता आपल्याला खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी मदत केली आहे। मला अभिमान आहे, उत्तमरावांनी चांगलंच काम केलं, नामदेवरावांनी चांगलंच काम केलं, पण किसनराव वानखेडे अत्यंत सर्वसाधारण कार्यकर्ता आहे। मी जेव्हा किसनराव वानखेडे सब या ठिकाणी मंत्रालयात येतात, मला 2-3दा भेटले, ते खालीवर पायऱ्या चढत होते, मंत्रालयाच्या खालीवर पायऱ्या चढत होते। त्यांनी मला सांगितलं, भाऊ मी या मंत्रालयाच्या 7 मजले खालीवर पायऱ्या चढून माझ्या विधानसभेमध्ये सर्व कामं नेण्याकरता मी या ठिकाणी प्रचंड ताकदीने काम करणारा चांगला कार्यकर्ता आपण निवडून आणला। आज बघा, एक काळ असा होता ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टीचं सरकार होते देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये। खरं तर जनतेला दिशाभूल करून सरकार आणले। मागच्या वेळी लोकसभेत तुम्ही बघा, लोकसभेच्या वेळी सांगितलं माननीय पंतप्रधान मोदीजी जर आले
तर संविधान बदलून टाकतील असा खोटारडेपणा केला, खोटं बोलले, जनतेचे मतं घेतले। या ठिकाणी मागासवर्गीय जनतेला सांगितलं संविधान बदलणार आहे, आदिवासी मागातल्या जनतेला सांगितलं आदिवासी समाजाची सवलत काढून घेतील, आदिवासी समाजाचं आरक्षण काढणार आहे, आणि आमच्या लाडक्या बहिणीला सांगितलं महिन्याचे 8,000 रुपये देऊ, खटाखट खटाखट 8,000 रुपये देऊ। या काँग्रेस पार्टीने या आमच्या लाडक्या बहिणीशी खोटं बोलले। काँग्रेस पार्टीने लोकसभेमध्ये खोटं बोलून मतं घेतले आणि आपले खासदार निवडून आणले। बंधू भगिनींनो, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणी आणि आमच्या सरकारने ठरवलाय आता काँग्रेस पार्टी खोटं बोलताय, पुन्हा खोटं बोलतील, खोटं बोलून तुमची दिशाभूल करतील। पण देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलाय की जोपर्यंत या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही, उलट आमच्या लाडक्या बहिणीचे 2100 रुपये महिना आणि पुढच्या काळामध्ये वाढवण्याची योजना सुद्धा आम्ही करणार आहोत। बंधू भगिनींनो, देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या सरकारने ठरवलाय पुढच्या काळामध्ये आमच्या या महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज आहे आणि पुढच्या काळामध्ये पुढचे 5 वर्ष किसनराव वानखेडेला तुम्ही जे मत दिलं त्यावेळी आम्ही सांगितलं होतं 1 रुपया इलेक्ट्रिक बिल तुमचे 5 वर्ष आम्ही घेणार नाही। आम्ही शब्द दिलाय पुढचे 5 वर्ष शेतामध्ये वीज लागणार नाही, विजेमध्ये कुठलंही बिल तुम्हाला द्यावं लागणार नाही, पुढचे 5 वर्ष शेतातल्या पंपाचं बिल तुमचं शून्य झाल्याशिवाय राहणार नाही, 1 रुपया विजेचं बिल तुम्हाला भरण्याची गरज नाही, 1 रुपयाचं विजेचं बिल तुम्हाला भरण्याची गरज नाही। पुढचे 5 वर्ष तुम्ही या ठिकाणी मोफत वीज महाराष्ट्र सरकार शेती पंपाला देणार आहे, तुमच्या शेतकऱ्याचे पंप हे मोफत विजेवर चालणार आहे, कारण तुम्ही किसनराव वानखेडेच्या कमळ चिन्हावर मतदान केलं आहे। बंधू भगिनींनो, आम्ही तुम्हाला वचननामा दिलाय, संकल्पनामा दिलाय, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किसनराव वानखेडेला मत घेताना आम्ही तुम्हाला वचन दिलाय आणि पुढचे 5 वर्ष आम्ही तुमचं वचनपूर्ती केल्याशिवाय राहणार नाही। आज त्या ठिकाणी नितीन भुतळाच्या या नेतृत्वामध्ये, माननीय आमच्या नामदेव ससाण्याच्या नेतृत्वामध्ये, उत्तम इंगळेच्या नेतृत्वामध्ये, आमच्या संजय कुटेजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी या पश्चिम विदर्भामध्ये जो विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। आणि म्हणूनच प्रकाश पाटील देवसरकरांनी म्हणाले की देशातलं मोदी सरकार, महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस सरकार, या दोन्ही सरकारकडनं आम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या विकासाच्या अपेक्षा आहे। आम्ही कुठल्याही पदाकरता आलो नाही आहे। मला या ठिकाणी देवसरकरचं अभिनंदन करायचं आहे, खडसेंचे तुम्ही टाळ्या वाजवून अभिनंदन करा, चव्हाणाचं अभिनंदन करा। त्यांनी भाषणात बोलताना सांगितलं आम्हाला कुठल्याही पदाकरता आम्ही आलो नाही आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये मोदीजींच्या विकसित भारताकरता आलो आहे। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता देवसरकर, खडसे, चव्हाण, कदम आणि त्या ठिकाणी उदावंत आले आहेत। तुम्ही सर्व लोक त्या ठिकाणी आले आहेत। खरं तर मला अभिमान वाटतो की 11 वाजतापासून तुम्ही बसले आहेत। खरं तर या ठिकाणी माझीच चूक आहे, मी 11 वाजता बरोबर यायला पाहिजे होतं, पण तुम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या जिद्दीने या ठिकाणी बसले आहेत, 5 वाजले आहेत, 11 वाजतापासून आले, 5 वाजताही तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। बंधू भगिनींनो, मोदीजींनी विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता या ठिकाणी देवसरकर, खडसे, चव्हाण, उदावंत आले आहेत, कदम आले आहेत। मी तुम्हाला वचन देतो देवसरकरजी, खडसेजी, चव्हाणजी, भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे, या ठिकाणी कोणाची हुकूमत नाही आहे, ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे। या पार्टीमध्ये कोणी नेता नाही आहे, मोदीजींच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। या ठिकाणी कोणी कोणावर वडसर होत नाही, कोणी कोणाचा पाय ओढत नाही, कुणालाही कोणाचा पाय ओढायचा नाही आहे। खरं तर तुम्ही जे म्हटलं आहे आम्हाला संघटनेत काम करायचं आहे, आम्हाला पक्षाचं काम करायचं आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे, केंद्र सरकार, मोदी सरकार, फडणवीस सरकारच्या योजना गावागावात पोहोचवायच्या आहे, बंजारा समाजामध्ये आम्हाला काम करायचं आहे, आदिवासी पाड्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे, 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजामध्ये आम्हाला काम करायचं आहे। मी तुम्हाला वचन देतो भारतीय जनता पार्टी तुम्हाला आपल्या परिवारासारखं ठेवल्याशिवाय राहणार नाही। आमचे 3-4 नेते तुम्हाला खऱ्या अर्थाने आपल्या भावासारखं सांभाळतील आणि तुम्हाला कधी वाईट वाटणार नाही, तुम्हाला कधी वाटणार नाही आम्ही चुकीच्या पक्षामध्ये प्रवेश केला, तुम्हाला हे वाटेल भारतीय जनता पार्टी प्रवेश करून मी या ठिकाणी उत्तम काम केलं, देशाकरता काम केलंय, महाराष्ट्राकरता काम केलंय, विकसित भारताकरता काम केलं, समाजाच्या शेवटच्या माणसाकरता काम करतोय, हा तुम्हाला गर्व झाल्याशिवाय राहणार नाही।
भारतीय जनता पार्टी, संजय कुटेजी, आम्ही सर्व लोक आपल्या पाठीशी आहोत. आणि जे जे काही तुम्ही सरकारला सांगाल, जे जे काही आमच्या अधिकारामध्ये आहेत, महसूल मंत्री म्हणून माझ्या अधिकारात ज्या गोष्टी असतील, मान्य देवेंद्र फडणवीस सरकारकडनं जे जे काही करायचं असेल ते सर्व या भागामध्ये तुम्ही ज्या योजना करता आल्या, ज्या विकासाकरता आल्या, या भागातल्या विकास करण्याकरता आल्या, या उमरखेड विभागाचा विकास झाला पाहिजे याकरता तुम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. तुमचा पक्षप्रवेश हा सत्कर्मी लागेल. भारतीय जनता पार्टी संपूर्ण न्याय देईल आणि समाजाच्या शेवटच्या माणसाचं कल्याण केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी थांबणार नाही. ज्यांनी 1000 मेंबरशिप केली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. सर्व लोकांनी आज भारतीय जनता पार्टीचा हा जगन्नाथाचा रथ पुढे घेऊन चालला आहे आणि मला आज अभिमान आहे, नितीन बुत्राजी, मला अभिमान आहे आज भारतीय जनता पार्टीचे 1,25,00,000 मेंबरशिप पूर्ण झाली आहे. 1,25,00,000 मेंबर प्राथमिक सदस्य भाजपाचे पूर्ण झाले आहे आणि पुढच्या काळामध्ये 3 लाख ऍक्टिव्ह मेंबर आपण करतोय. प्रत्येक बूथवर 3 लोकांना आम्ही सक्रिय सदस्यता देतोय आणि हे 3 लाख पदाधिकारी उद्या मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारच्या योजना घेऊन घरोघरी जाणार आहे. आम्ही गरीब माणसाचा कल्याण करण्याकरता आलो आहे, मध्यमवर्गीयाचं कल्याण करण्याकरता आलो आहे. महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस सरकार जे वचन तुम्हाला दिले ते पूर्ण करणार आहे. काहीच काळजी करायची गरज नाही आणि म्हणून आज मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा 1,25,00,000 मेंबर असलेली भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी पार्टी आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये झाली आहे. आणि तुमच्या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे तर उमरखेड आणि यवतमाळमध्ये भाजप अजून मजबूत झाली आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण ज्या इच्छा अपेक्षेने भाजपमध्ये आले आहेत ही गोष्ट खरी आहे. जी ताकद आज या व्यासपीठावर तयार झाली आहे, जी ताकद माझ्या आजूबाजूला बसलेली आहे, ज्या ताकदीचे कार्यकर्ते तुम्ही बसलेले आहेत, ज्या जिद्दीचे नेते तुम्ही बसलेले आहेत, पुढच्या वेळी यवतमाळ जिल्हा परिषदचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महायुतीचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि यवतमाळ मधल्या सर्व नगरपालिकावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पोहोचल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने तुमची ताकद ही आज या ठिकाणी उद्याचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत्या या महायुतीच्या माध्यमातून आपण लढणार आहोत आणि खऱ्या अर्थाने यवतमाळमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा आपण फडकवल्याशिवाय राहणार नाही. मी सर्व जनतेचे, उमरखेडच्या जनतेचे नतमस्तक होऊन आभार मानतो. तुमच्यासारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी आणि जनतेने किसनराव वानखेडेला जे मत दिलाय, कमळाच्या चिन्हाला जे मत दिलाय, तुमचं मत आम्ही कर्ज म्हणून घेतलेलं आहे. तुमचं मत आम्ही मतदान घेऊन पडून जाणारे लोक नाही आहेत. किसनराव वानखेडे मताचं दान घेऊन पडून जाणार नाही. किसनराव वानखेडेंनी मताचं कर्ज घेतलं आहे आणि पुढचे 5 वर्ष किसनराव वानखेडे आपलं मत एक काम करून एका गावाचा विकास करून तुमच्या मताचं कर्ज पूर्ण परत करण्याचा मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही. किसनराव वानखेडे सारखा सच्चा कार्यकर्ता आमदार झाला आहे आणि एवढं मोठं व्यासपीठ या ठिकाणी किसनराव वानखेडेच्या मागे उभा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेल, आपण सर्व मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ द्या. आपण सर्व मान्य देवेंद्रजींनी या ठिकाणी मांडलेल्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पना साथ द्या. उद्याचा उमरखेडचा संकल्प आपण पूर्ण करूया. विकसित यवतमाळचा संकल्प पूर्ण करूया आणि महाराष्ट्र केंद्र सरकारकडनं या उमरखेडचा पूर्ण विकास करण्याची जबाबदारी आम्ही सर्व घेतो आहे. आपण सर्व या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो. उशीर झाल्याबद्दल आपली क्षमा मागतो आणि सर्वांचा पक्षप्रवेश झाला असं मी जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.